महाराष्ट्र शासन पंधरवडा अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाने व तहसीलदार साहेब विजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाने नांदरा दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्याबाबत नांदरा ग्रामपंचायत या ठिकाणी तालुका पुरवठा अधिकारी सुषमा उरकुडे यांनी प्रत्यक्ष दिव्यांग बांधवांची भेट घेऊन कागदपत्रांची छाननी करून संपूर्ण दिव्यांग बांधवांना एका महिन्याच्या आत कार्ड देण्यासंदर्भात आश्वासन दिले। या प्रसंगी सरपंच ताई कल्पना सुभाष तावडे, उपसरपंच शिवाजी आप्पा तावडे, शिवसेना तालुका प्रमुख विनोद अण्णा तावडे, ग्रामपंचायत सदस्य योगेश भाऊ सूर्यवंशी, शिवसेना उपतालुका प्रमुख किरण भाऊ पाटील, धान्य वितरक भिकाप्पा पाटील, तर दिव्यांग बांधवांमध्ये योगेश्वर तावडे, किरण सोनार, संदीप खैरनार, ईश्वर तात्या सूर्यवंशी सह दिव्यांग भगिनीही उपस्थित होत्या। या प्रसंगी वरिष्ठ पुरवठा अधिकारी सुषमा उरकुडे मॅडम यांनी या प्रसंगी दिव्यांग बांधवांना 1 महिन्याच्या आत बांधवांचे रजिस्ट्रेशन होऊन कार्ड देण्यासंदर्भात व 2 महिन्याच्या आत लाभ मिळण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी दिव्यांग बांधवान योगेश्वर तावडे यांनी शासनाच्या JRनुसार आपल्या हक्काच्या मागणीसाठी आम्ही गेल्या अनेक दिवसापासून आम्ही दिव्यांग बांधवन भटकत असल्याने आम्हाला त्वरित लाभ मिळावा या संदर्भात विनंती केली। पत्र शासनाचा JR निघाला होता 2020 मध्ये 21 डिसेंबर 2020 मध्ये। तेव्हा आपण जो अपंग दिवस 3 डिसेंबर साजरा करतो त्याच्यामध्ये शासनाने जाहीर केलं होतं की जे गावातील जे अपंग असतील म्हणजे दारिद्र्य खाल्ला असो किंवा कोणतेही असो त्यांना विनाअट अंत्योदय शिधायात्रेमध्ये त्यांना समाविष्ट करण्यात यावा व ज्याप्रमाणे अंत्योदयाला 35 किलो धान्य मिळतं तसं प्रत्येक अपंगाला हा 35 किलो धान्य देण्यात यावी विनाअट हे मान्य करावे असं त्याच्यामध्ये होतं। परंतु नंतर आम्ही हे केलं तहसीलदारांचं म्हणणं होतं की कुटुंब प्रमुख हा अपंग असावा, जर तो अपंग असेल कुटुंब प्रमुख तरीच आपण त्या कुटुंबाला आपण धान्य देऊ शकतो। परंतु JR मध्ये असं दिलेलं आहे की जरी तो व्यक्ती एका कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख अपंग नसणार परंतु त्या कुटुंबामध्ये जर कोणीही अपंग असेल तर त्या संपूर्ण कुटुंबाला त्या योजनेचा लाभ देण्यात यावा। तरी असं आम्ही किशोरप्पा आपले आमदार किशोरप्पा यांचा आम्ही लेटर शिफारस पत्र घेऊन आम्ही पुरवठा विभागाला तसं दिले होते। आपल्या गावातील एकूण 34 अपंगांचे प्रस्ताव आपण सादर केले होते। त्यांनी काही त्रुटी करून त्यामध्ये 19 जणांचे प्रस्ताव आज त्या गोष्टीला आता प्रस्ताव देऊन 11 महिने झाले होते। त्यानंतर विनोद दादांना आपण ही जेव्हा माहिती सांगितली विनोद दादा आमच्या सोबत स्वतः येऊन तेव्हा आज मॅडमला इथं येऊन आपण या सर्वांचं प्रस्ताव सादर करतो इथं अपंगांचे घेऊन कागदपत्र जमा करून। सेवा पंधरवडा निमित्त माननीय तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण योजनेमध्ये आपण अपंग लोक आहे त्या अपंग लोकांसाठी आपण सर्वांना अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट करत आहे। यामध्ये तहसीलदार साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं। मार्गदर्शनानिमित्ताने इथे नांदरा येथे येऊन जे अपंग लोक आहेत त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात येत आहे। तरी साधारणतः या कारवाईला किती दिवस लागू शकतात मॅडम? आता एखादा महिना पकडून चला, कारण की प्रोसेसमध्ये तो DU लॉगिन SI लॉगिन आणि DSO लॉगिन या 3 लॉगिन मधून तो फॉर्म जातो, त्याच्यामुळे एखादा महिना तरी पकडून चला। म्हणजे स्वतंत्र स्मार्ट कार्ड तयार होईल का अंत्योदयवाल्यांचं सुद्धा तसं? हो, शिधापत्रिका देण्यात येईल। जी शिधापत्रिका आहे निःशुल्क आहे ती सर्वांना मिळेल आणि त्याच्यामध्ये डिजिटल प्रिंट येतं आणि डिजिटल सिग्नेचर राहते माननीय तहसीलदार साहेबाची आणि ती प्रिंट तुम्ही कधी पण काढू शकता। तुमच्याकडे जर हरवली तुम्ही तर ती तुम्ही कधी पण ऑफिसमध्ये येऊन डिजिटल साईनची प्रत घेऊ शकता। म्हणजे साधारणतः 1 महिन्यानंतर अंत्योदयाचा लाभ आपल्या धान्याच्या वितरणाचा मिळतो। अंत्योदय योजनेमध्ये आपण 1 महिन्याच्या प्रोसेसमध्ये टाकू, परंतु त्याला लाभ सुरू व्हायला 2-2.5 महिने लागेल। लाभ सुरू व्हायला 2-2.5 महिने लागेल, पण तुम्हाला 1 महिन्याच्या आत आपण ही शिधापत्रिका वितरित करू।